आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मौजे धारखेड येथे 8 फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 129वी जयंती अतिशय हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। धारखेड येथील बौद्ध महिला मंडळाच्या पुढाकारातून महिलांची समिती स्थापन करून जयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले। लुंबिनी बुद्धविहार येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचशील ध्वज व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। कार्यक्रमात सरपंच रंगनाथ चोरगडे, उपसरपंच सौ लताताई भास्कर बोबडे, डॉक्टर सुभाष कदम, प्राध्यापक डॉक्टर मुंजाची घोरपडे, भास्करराव बोबडे, केरुबाई सुदामराव गायकवाड, पत्रकार राहुल वहिवाळ, पत्रकार अमल गालफाडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचा यावेळी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर कदम म्हणाले की छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई या सर्व महापुरुष महानायकांचा आपल्याला मोठा विचाराचा वारसा आहे। त्यांच्यामुळेच आज आपल्याला हे जीवन मिळाले आहे। शिक्षण आणि त्यातूनच सामाजिक समृद्धी निर्माण केली जाऊ शकते। त्यामुळे आपल्या मुलांना आपण वेळ देणे गरजेचे आहे। त्यांच्यामध्ये महापुरुषांनी दिलेला विचार रुजवावा, त्यांना उच्च शिक्षण द्यावे। समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपल्या पिढीला आपल्याला घडवणे ही जबाबदारी आहे। त्यागमूर्ती माता रमाई यांच्या त्यागामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समाज घडवण्यासाठी पूर्ण वेळ व संधी मिळाली। त्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊन आपण आयुष्य पुढे गेले पाहिजे असे म्हणत त्यांनी सर्व उपस्थित महिला मंडळाला आयोजित केलेल्या जयंती नियोजनाचे कौतुक केले आणि त्यांना त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व महिला मंडळांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उत्सुकतेने कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। मुख्य कार्यक्रमानंतर सायंकाळच्या सत्रात भव्य मिरवणुकीही गावातून काढण्यात आली। त्यानंतर रात्री भव्य असा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रमही घेण्यात आला। रमाई जयंती मंडळाच्या अध्यक्षा सौ जयश्री अनिल गायकवाड, उपाध्यक्षा सौ वैशाली विनोद खरात यांनी उपस्थित मान्यवरांचे व समाज बांधवांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। गंगाखेडच्या बाजूला असणाऱ्या धारखेड गावात धारखेड येथे रमाई यांची जयंती साजरी होत आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरी होत असेलच ते आनंदाची बाब आहे, पण धारखेडचं वैशिष्ट्य की या ठिकाणच्या आमच्या सर्व माता भगिनींनी पुढाकार घेऊन ही जयंती साजरी केली आहे। या वर्षीच नाही तर मागच्या अनेक वर्षापासून ही परंपरा धारखेडमधीलच्या आंबेडकरी विचारांच्या माता भगिनी ही चालवत आहेत। हे कार्यक्रम करत असताना रमाईंचं चरित्र सर्व जनतेसमोर आणून त्यांचा आदर्श घेऊन पुढच्या काळातल्या पिढ्या घडवायचा असा त्यांचा संकल्प आहे। मी स्वतः या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होतो। मी धारखेडच्या आमच्या माता भगिनी ज्या आंबेडकरी विचाराने प्रेरित आहेत त्यांना खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आनंदाची बाब महत्वाचं आहे, आपण सामाजिक राजकीय चळवळीत काम करता। प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ज्या आपल्या महानायिका आहेत त्यांच्या बाबतीत असणाऱ्या विविध अभ्यासिकेच्या बाबतीतल्या त्यांच्या बाबतीतले चरित्र हे विविध ग्रामीण भागात सुद्धा महिलांसाठी शासनाच्या स्तरावर करण्यात यावे, याबद्दल काय सांगू शकता? खूप तुम्ही संकल्पना चांगली मांडली आहे की एकूण लोकसंख्येचा 50% घटक महिला आहे आणि दुर्दैवानं आतापर्यंत ही महिला शक्ती सुप्त अवस्थेत होती। खरं पाहिलं तर इतिहासात अनेक महिलांनी फार मोठे मोठे पराक्रम केले आहेत, महानायिका आहेत। मग त्यात माता रमाई असतील, माता भीमाई असेल, जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असेल, झाशीची राणी असतील किंवा वेगवेगळ्या वीरांगना असतील, पण दुर्दैवाने यांचे चरित्र समोर आले नाहीत, ते समोर आले पाहिजे। आता आम्ही एक आमच्या सौभाग्यवती जे आता जिल्हा परिषद लढवला आहे त्यांनी एक उपक्रम घेतला आहे की छोट्या पुस्तिका आणल्या। आता रमाईवर छोटी पुस्तिका आहे, त्यानंतर अहिल्यादेवीवर पुस्तिका आहे, जिजाऊवर आहे आणि संक्रांतीच्या वेळेस वाण म्हणून काय द्यायचं तर ती छोटी पुस्तिका द्यायची। मागील संक्रांतीला साधारणतः आम्ही 5000 पुस्तिका महिलांपर्यंत वितरण केल्यात। असे छोटे छोटे उपक्रम करण्याचा सर्वांनीच प्रेरणा घेतली पाहिजे। धारखेडमध्ये सुरुवात आहे
आजही आमच्या मिसेस येणार होत्या, मला यावं त्यांच्या जागेवर सबस्टिट्यूट आलो मी ऍक्च्युली, मी सबस्टिट्यूट आहे. तर त्या आल्या असत्या तर त्यांनी ठरलं होतं रामायणची छोटी पुस्तिका आणली आम्ही. कदाचित मॅडम आज उद्या येतील आणि प्रत्येकाला भेटून त्या देतील. पण तुम्ही म्हणलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे. समाजातली 50% शक्ती महिलांची, आणि महिलांमध्ये किती ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. मी तर असं म्हणतो पुरुषापेक्षा 10 पट ताकद पोटेन्शियल महिलांमध्ये जास्त आहे. कष्ट सहन करण्याची, कष्ट करण्याची तिचा उपयोग एकूण समाज रचनेमध्ये झाला पाहिजे, नेतृत्व विकसित झालं पाहिजे. पुढच्या काळात महिला नेतृत्व विकसित करणं ही या देशाची गरज आहे, आणि त्याची प्रक्रिया कदाचित झारखंडमध्ये आमच्या ताईने जे भाषण केले इथून सुरुवात होईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद. सुरुवातीलाच असं म्हणूयात, जे परमपूज्य बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि तो संघर्ष केवळ 5000 वर्षापासून जी पुरुष प्रधान संस्कृतीने सांगितला होता, त्यांनीच फक्त संघर्ष करायचा. आणि 50% जी मॅन पॉवर महिलांची आहे त्यांनी मात्र शांत बसायचं असं नाही. तर आपण माता रमाईचं चरित्र यांच्या सगळ्या समोर ठेवतोय आणि त्यांना सांगतोय की बाबासाहेब इंग्लंडमध्ये होते आणि त्यांना जे मानसिक इथून आधार दिला तो माता रमाईने दिला. म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्रीच असते, आणि तेच स्त्री होण्याचा मान तुम्ही घ्या. आपली बालकं शिकवा आणि त्यांच्याकडे लक्ष द्या. हे केलं तरच उद्याचा भारत हा सुदृढ आणि सक्षम होणार आहे असं मला वाटतं. जय भीम. माझं नाव किरूबाई सुदामराव गायकवाड, राहणार भीमनगर परभणी, पण माझं गाव धारखेड आहे. माझ्या गावामध्ये आमच्या म्हणजे माझे पती असताना खूप सुधारणा होती. मग त्याला नोकरी लागल्याच्या नंतर आम्ही गेलो. पण मी जिथं परभणीमध्ये राहते तिथं गोलोगली इतके हुशार सर्व हे व्हायला सर्व लोक झाले. पण माझ्या गावामध्ये माझ्या महिला तशा आणखी परिवर्तन काही त्यांचं झालं नाही. प्रयत्न चालू आहे समजा, तर परिवर्तन काही त्यांचं झालं नाही. म्हणून मी इथं 3 वर्षापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचित आहे. आणि दररोज महिला मुलं ही वंदना घेतात आणि विहारामध्ये वंदना घेतात. दर रविवारी सुद्धा वंदना घेतात. आणि एकजुटीनं त्यानं गेल्या वर्षीपासून रमाबाई जयंती सुद्धा साजरी केली. कुठंच आता आमच्या महिला भिन्न त्याला त्यांच्यामध्ये परिवर्तन एवढं मी उर्वरित जीवनामध्ये ही घडून आणावं ही माझी इच्छा होती, म्हणून ही मी घडून आणले. आजचा कार्यक्रम कसा झाला? छान. हे कार्यक्रम खूप छान झाला. कारण का तर माझ्या महिलांना सर्वांना पुढाकार घेतला आणि परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं. त्या परिवर्तनाला बघून माझ्यात खूप खूप मला आनंद झालेला आहे. जय भीम. माझं नाव शकुंतला संतराम गायकवाड, राहणार धारखेड. आज आम्ही रमाई जयंती महिलांनी आज असं उत्सुकपणे केलेली आहे की आमचा असा एवढा आनंद आम्हाला वाटत आहे की आम्हाला सरांनी यांनी आम्हाला सगळी साथ दिलेली आहे. पण आम्ही भाषणाचा कार्यक्रम ठेवला. आज आम्ही रमाई जयंतीचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांनी आम्हाला अभिवादन केलेलं आहे. आणि आमच्या केरू काकू आमच्या गावातल्याच आहेत, आमच्या जवळच्याच आहेत. पण आणि त्यांनी आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं की आम्ही त्याचे आभार मानतो. आम्ही त्यांच्यापासून आम्ही एवढ्या सुशिक्षित झालो आहे ती महिला, आणि इथून पुढे असेच राहत आम्ही. जय भीम, जय भारत. जय श्री अनिल गायकवाड, वैशाली विनोद खरात. रमाबाई आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला. त्यांना रमाई किंवा माता रमाई म्हणून ओळखलं जातं. त्या एका गरीब कुटुंबात त्यांच्या बाबासाहेबांची लग्न केले तेव्हा 9 वर्षाच्या होत्या. रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी समाज आणि शिक्षण कार्यात मदत करीत होत्या. माझ्या भीमाची सावली दीनदलितांची आई, अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई. जय भीम.